नळ कनेक्शनच्या जमान्यात विहिरीचं पाणी. चला सुरुवातीपासून सांगते. नमस्कार, मी कोमल. मी आली आहे तुडियात आणि पायाभरणी कुणाची म्हणत असाल तर आम्हीच जुन्या घराचं पाडून आम्ही आता तिथं नवीन घर बांधत आहे. स्टँडवर पण घर आहे, पण मम्मीला आमच्या गल्लीमध्येच राहायचं होतं, त्यामुळे भाऊ इथं गल्लीमध्येच घर बांधत आहे. आणि पायाभरणीसाठी इथं शिवूळ लागतोय, त्यामुळं मामाला आम्ही पाठवून दिलं होतं. मामा शिवूळ घेऊन आलेला आहे. तोपर्यंत बायका इथं विहिरीवर जाऊन घागरी भरून आणत आहेत. आता मामा ते माझे नाहीत, तर माझ्या पप्पांचे मामा आहेत. तोपर्यंत इकडे सर्व माझ्या काकवा, वहिन्या, बहीण इथं सगळ्यांनी घागर भरण्याची प्रोसेस चालू केली आणि एकीकडं पूजा चालू होती. पायाभरणी म्हटली तर प्रत्येक भटजीची पायाभरणीची प्रोसेस वेगवेगळी असते. म्हणजे साहित्य, पूजा. पण घागर ही कंपल्सरी विहिरीवरूनच भरून आणतात. ही तर आधीपासूनच पारपासून चालत आलेली परंपरा आहे. तसं इथं सगळ्यांनी बायकांनी ओटी भरून घेतल्या आणि या सगळ्या घागरी घेऊन आम्ही सरळ निघालो जिथं पूजा चालू आहे तिथं. कारण आम्हाला वाटलं की पूजा आवरली आहे, त्यामुळे सगळ्या बायका निघून पूजेजवळ आल्या. तर पूजा आवरली नव्हती आणि त्यात उन्हाचा कडकडा एवढा होता की एवढं ऊन लागत होतं. त्यात बिचाऱ्या सगळ्या बायका उभारल्या होत्या. त्यांच्या अक्षरशः उन्हानं छक्की सुटलेले होते. मग काय कशीबशी पूजा आवरली, आरती झाली आणि आमची जी आई आहे, त्या आईने मग बायकांना ओवाळून घेतलं आणि मग आम्ही सगळ्या एक-एक करून घागरी सगळ्यांनी तिथं ठेवल्या. घागरींची पूजा करून आत घेतली, तर स्वामींनी पण पूजा केली आणि भावानं प्रत्येक खड्ड्यामध्ये ते मडकी वगैरे नागनागिन हे सगळं ठेवलं. वास्तू शांत आणि थंड राहावी म्हणून इथं आमच्या वहिनीचे जे बाबा आहेत ते सगळीकडे आंबील ओतत आहेत आणि त्यानंतर ज्या घागरी आणलेल्या होत्या त्यातील पाणीसुद्धा प्रत्येक खड्ड्यामध्ये 5 बायकांनी ओतलं. काकूला वेळ झाला होता त्यामुळे ती गेली, त्यामुळे तिची घागर मी ओतत आहे आणि घरची घागर माझ्या बहिणीने घेतली होती. असा आमचा कार्यक्रम झालेला आहे. पायाभरणीचा खूप छान झाला. मग काय चहा पाणी नाश्ता केला. असा आजचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.